हाय हॅलो नमस्कार। आपण परत एकदा नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। चला तर बघूया। तर बघा याच्यामध्ये सुद्धा एक छोटासा सिंपल कपडा आपण वापरलेला आहे। तरी हा माझ्याकडे ब्लॅक कलरचा कपडा होता, तुम्ही कोणत्याही रंगाचा कपडा घेऊ शकता। त्याचं मेजरमेंट स्क्रीनवर मी दाखवलं होतं। तर बघा एक कपडा घेतलेला आहे आणि एक चेन घ्यायची आहे आपल्याला। चेन ही 8.5 इंचाची आपण ही चेन घेतलेली आहे। तर ही मी 3 नंबरची चेन वापरलेली आहे। छोटी चेन असते, लहान जे पॉकेट बनवतात त्याच्यासाठी। तर बघा ही चेन आपल्याला अशी धरायची आहे। बघा ही सरळ बाजू आहे आणि ही उलटी बाजू। तर उलटी बाजू आपल्याला ठेवायची आहे। परत आपण एकदा बघूया, सरळ बाजू बघा आणि ही उलटी बाजू अशी मी ठेवून घेतलेली आहे। त्याच्यानंतर इथे मी शिलाई मारणार आहे। दोन्ही साईडने शिलाई मारून घ्यायची आहे। त्याच्यानंतर हे शॉपिंग बॅग घ्यायची आहे। शॉपिंग बॅग मी कापडापेक्षा थोडी जास्त घेतलेली होती आणि ही शॉपिंग बॅग अशी ठेवून मी घेतलेली आहे आणि या ठिकाणी शिलाई मारायची आहे। तर बघा शिलाई मारून घेतलेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की आणि त्याच्यानंतर एक्स्ट्राचं जे आहे ते मी कट करून घेते। बघा जे एक्स्ट्राचं आहे ते मी फेकत नाही, मी परत कधीतरी वापर करते। त्याच्यानंतर मी काय करते, पायपिंगसाठी त्या छोट्या छोट्या तुकड्यांचा वापर करत असते। तर बघा याच्यानंतर आपल्याला हे सरळ असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे। सरळ झाल्यानंतर हे दुसरे जे दोन्हीही पार्ट आहे त्या ठिकाणी आपल्याला टॉप टिच मारायचं आहे। बघा या ठिकाणी टॉप टिच मारून घ्यायचं आहे, म्हणजे फिनिशिंग थोडीशी चांगली दिसते। तर बघा आपली ही टॉप टिच झालेलं आहे आणि टॉप टिच झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवून देते। बघा मी पूर्ण याला अशी शिलाई मारून घेतलेली आहे, जेणेकरून आपला हा भाग निसटणार नाही आणि फिनिशिंग थोडीशी चांगली येईल। आणि त्याच्यानंतर दोन्हीही पार्ट समोरासमोर घ्यायचे आहे। त्याच्यानंतर हे छोटंसं रनर मी वापरलेलं आहे 3 नंबरचं, ते हे रनर मी ॲड करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे। तर बघा असं पद्धतीने हळूहळू उलटे करून घ्या, कारण की चेन निसटून जाते। तर उलटे केल्यानंतर या ठिकाणी वरची जी चेनीची जी वरची जी बाजू आहे त्या ठिकाणी 1 इंचाचं माप सोडून आपल्याला अशी घडी घालायची आहे। तर बघा 1 इंचाचं माप आपण सोडून दिलेलं आहे वरती, तुम्ही बघू शकतात 1 इंच। त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी दोन्ही साईडनी डबल शिलाई मारायची आहे आणि एक्स्ट्राचं जे येतं ते कट करून टाकायचं आहे। तर बघा आपली ही डबल शिलाई झालेली आहे। तर तुम्हाला दाखवते हे जे पॉकेट आहे। तर बघा माझ्याकडनं काय चुकी झाली, हे जे व्हाईट शॉपिंग बॅग वापरण्यापेक्षा मी ब्लॅक शॉपिंग बॅग वापरली असते तर खरंच खूप चांगलं झालं असतं। ही मला नंतर भेटली, पूर्ण व्हिडिओ शूट झाल्यानंतरच मला हा तुकडा भेटला। मी ठेवलं होतं जपून, पण मला सापडला नाही त्यावेळेस। तर हीच माझ्याकडे एक छोटीशी चूक झाली। तर तुम्ही ब्लॅक कपडा असो तर ब्लॅक कपडा वापरू शकतात किंवा ब्लॅक शॉपिंग बॅग असेल तर ती वापरू शकतात। काळ्या रंगाचं कोणतंही कापड तुम्ही याच्यात वापरू शकतात। तर बघा एक छोटंसं आपलं हे पाऊच तयार झालेलं आहे आणि हे पाऊच मी मेकअपचं सामान ठेवण्यासाठी, म्हणजे आपण गावाला जातो तर याच्यामध्ये थोडेसे पिनाळ, टाचर पिनाळ, आपल्या ज्या बांगड्या असतात या छोटे मोठे काही सामान आपण ठेवण्यासाठी असे छोटे छोटे पॉकेट आपण तयार करू शकतात। तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका। तर तुम्ही बघू शकता की साध्या सिंपलशा कपड्यापासून आपण खूप सुंदरशी अशी पॉकेट तयार करू शकतो। परत भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर। जय हिंद, जय भारत।